नमस्कार, सुस्वागतम. वेबसाईट डिझायनिंग कोर्स सत्र 2 याची आज आपण सुरुवात करतो. या सत्रात आपण मुख्यतः W3.CSS मोबाईल फर्स्ट डिझाईन याबद्दल माहिती घेणार आहोत. वेबसाईट डिझायनिंग कोर्स च्या पहिल्या सत्रात आपण HTML5 याबद्दल माहिती पाहिली. आता या दुसऱ्या सत्रापासून आपण मोबाईल फर्स्ट डिझाईन म्हणजे जे काही वेबसाईट आपण तयार करू ती मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसली पाहिजे या हेतूने ती डिझाईन आपल्याला करायची. मग ती टॅबमध्ये आणि डेस्कटॉपमध्ये दिसणारच, पण मोबाईल फर्स्ट त्याच्यातनं विचार आपण करणार आहोत. जवळजवळ 60% जास्त लोक मोबाईल वापरतात आणि त्या मोबाईलमध्ये आपली वेबसाईट चांगली दिसली पाहिजे यात भर दिलेला आहे. मी AV कुलकर्णी. माझ्याबद्दलची जास्त माहिती तुम्हाला माझ्या या वेबसाईटवर मिळेल आणि माझ्याशी जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही कुठल्याही शंका विचारू शकता. आता मोबाईल फर्स्ट वेब डिझाईन म्हणजे काय, तर एखादी आपण वेबसाईट तयार करतो तर जगामध्ये अनेक लोक ती वेबसाईट बघत असतात. कोणी डेस्कटॉपवर बघतं, कोणी टॅबवर बघतं आणि कोणी मोबाईलवर बघतं. अलीकडच्या पाहणीत असं आढळून आले की जवळजवळ 60% जास्त लोक मोबाईल वापरतात आणि मोबाईलवर ही वेबसाईट बघतात. त्यामुळे आपण जे डिझाईन शिकणार आहोत त्याचं नाव आहे W3.CSS आणि हे डिझाईन वेबसाईट मोबाईलवर कशी चांगली दिसेल हे समोर ठेवून तयार केलेली आहे. ह्याचा संपूर्ण रेफरन्स तुम्हाला https www.w3schools.com/W3CSS इथं संपूर्ण रेफरन्स तुम्हाला मिळेल. पण या ठिकाणी आपल्याला आवश्यक त्या गोष्टी इथं घेतलेल्या आहेत आणि एक चांगल्या तऱ्हेची वेबसाईट कशी डिझाईन करायची हे आपण शिकणार आहोत. या सत्रामध्ये आपण मोबाईल फर्स्ट वेब डिझाईनबद्दल माहिती घेतो आणि तिसरं सत्र शेवटचं जे आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वेबसाईट आपण तयार करणार आहोत. साधारण 12 स्टेप्समध्ये ती वेबसाईट तयार करणार आहोत आणि नुसती तयार नाही करायची, ती कशी पब्लिश करायची याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आता या दुसऱ्या सत्रासाठी काय आवश्यकता आहे, तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, जी तुमची तयारी कितपत असली पाहिजे, त्याला प्री-रिक्विजिट्स आपण म्हणतो. तर सर्वप्रथम HTMLची तर माहिती उत्तम पाहिजेच. पहिल्या आपल्या सत्रामध्ये HTML5 बद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स 1 ते 7 हे आपण तयार केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असेल त्याचा रेफरन्स आहे रेडी रेफरन्स. इथं तुम्ही क्लिक केलं तर माझ्या साईटला जाऊन या ठिकाणी बघू शकता HTML5 आणि ही 7 लेक्चर्स आहेत. प्रत्येक लेक्चरमध्ये काय सांगितलं हे पण इथं दिलेलं आहे. त्यानंतर थोडंसं इमेज एडिटिंगबद्दल नॉलेज पाहिजे. इमेज एडिटिंगला फारसं काही अवघड ॲप मी वापरत नाही, कॉम्प्लिकेटेड काही नाही. पेंट जे मायक्रोसॉफ्टमध्ये उपलब्ध आहे ते वापरतो आणि त्या ठिकाणी मी त्याचा उल्लेख करेन. पण पेंट तुम्हाला बऱ्यापैकी वापरता आलं पाहिजे. त्यानंतर इंटरनेट कनेक्शन अर्थातच पाहिजे. वायफाय असेल तर उत्तम, लवकर काम होईल. आणि जावा स्क्रिप्टबद्दल थोडंसं नॉलेज पाहिजे मात्र, कारण आपण जे स्लाईड शोज म्हणतो तर त्या स्लाईड शोजसाठी
जावास्क्रिप्टचं नॉलेज हे आवश्यक आहे. आणि त्याच्याबद्दल स्लाईड शोचे रेडीमेड प्रोग्राम्स आहेत, मिळतात, पण त्या प्रोग्राममध्ये आपल्या दृष्टीने कसा बदल करायचा याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे थोडीफार जावास्क्रिप्टची माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर मागच्या वेळी तुम्हाला सांगितले की टेक्स्ट एडिटर नोटपॅड प्लस प्लस हे तुमच्याकडे असलं पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत डाउनलोड करून घेतलं असेल, कारण नुसत्या नोटपॅडपेक्षा नोटपॅड प्लस प्लस मध्ये अनेक सोयी आहेत. त्याच्यामध्ये चुका सुधारता येतात, एडिटिंग सोपं जातं. आता या दुसऱ्या सत्रात आपण काय काय शिकणार आहोत, तर W3 CSS म्हणजे काय, नंतर स्टाईल शीट्स जे आहेत, निरनिराळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत, वेबसाईट कशा तयार केल्या जातात, त्याचे काही ठरलेले आहेत आडाखे. अर्थात हटके वेबसाईट्स करतात काही जण, पण नॉर्मली कशा प्रकारच्या वेबसाईट्स असतात ते 3-4 त्या ठिकाणी स्टाईल्स आपण बघणार आहोत. नंतर W3.CSS फ्रेमवर्क म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. CSS फ्रेमवर्क म्हणजे मुळात काय तेही बघणार आहोत. आणि मॉडर्न रिस्पॉन्सिव्ह W3 CSS ह्याच्यावर आपला भर असणार आहे. HTMLची थोडीशी रिव्हिजन, जास्त नाही, ती करणार आहोत. नंतर W3.CSS कंटेनर क्लास, त्याच्यामध्ये अनेक क्लासेस आहेत, त्यातला सर्वात महत्त्वाचा कंटेनर क्लास आहे, तो काय ते बघणार आहोत. त्याच्यानंतर पॅनेल्स आणि कंटेनर्स याच्यामध्ये काय फरक आहे, पॅनेल्स केव्हा वापरायचे, कंटेनर्स केव्हा वापरायचे, हे पण आपण बघणार आहोत. नंतर बॉर्डर्स ज्या निरनिराळ्या प्रकारच्या लागतात, त्या बॉर्डर्स कशा आपल्याला तयार करता येतील हेही बघायचं आहे. निरनिराळे फॉन्ट्स, हे फॉन्ट्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण ज्यावेळेस वेबसाईट आपण उघडतो त्यावेळेस युजर किंवा जो वेबसाईट बघणारा असेल तो वाचतो, त्याला फॉन्ट्स म्हणजे जे त्या ठिकाणी अक्षर असतात त्याची स्टाईल, साईज वगैरे निरनिराळ्या प्रकारे अट्रॅक्टिव्ह असली पाहिजे, त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर टेक्स्ट अलाइनमेंट अँड टेक्स्ट कलर, आपण जे माहिती जी लिहिणार आहोत ती अलाइन कशी करायची, लेफ्ट, राईट, सेंटर, नंतर त्या टेक्स्टला कलर कसा बदलायचा हेही बघणार आहोत. तर राऊंड क्लासेस, त्या ठिकाणी टेक्स्ट लिहिल्यानंतर राऊंडिंग करण्यासाठी काय करायचं, कॉर्नर जे राऊंड करायचे आहेत त्याच्यासाठी काय करायचं ते बघणार आहोत. पॅडिंग मार्जिन हा देखील महत्त्वाचा प्रकार आहे. एखादी गोष्ट आपण तिथे लिहिली तर त्या ठिकाणी वर खाली आजूबाजूला स्पेस किती सोडायची त्याला पॅडिंग म्हणतात. लेफ्टला मार्जिन किती सोडायचं ते आपण या ठिकाणी बघणार. आता बटन्स ही अत्यंत महत्त्वाची आहेत. निरनिराळ्या वेबसाईट्स किंवा त्याच्या लिंक्स जे आहेत वेबसाईटमधल्या त्या आपण बटनाच्या सहाय्याने क्लिक करून त्या लिंक्स आपण उघडतो, तर त्याला हुवर असं म्हणतात. तर त्या बटनावर आपण असं गेलो की त्याचा रंग बदलतो, त्याला हुवर म्हणतात. तर रंग कसा बदलायचा पाहिजे, तो रंग कसा द्यायचा हे आपण बघणार आहोत. नेव्हिगेशन बार, आत्ताच सांगितल्याप्रमाणे लिंक्स जे आहेत त्या लिंक्स कशा लिहायच्या हे बघायचं आहे. टेबल्स देखील एक महत्त्वाचा भाग आहे, त्याबद्दल माहिती बघणार आहोत. इमेजेस कसे अपलोड करायचे आणि इमेज अपलोड करताना कुठली काळजी घ्यायची हेही आपण बघणार आहोत. आणि रोज अँड कॉलम्स, त्या ठिकाणी जी वेबसाईट आपण तयार करतो निरनिराळ्या रोज आहेत आणि त्याच्यामध्ये रोजमध्ये कॉलम्स आहेत, तर ते कशा तऱ्हेने क्रिएट करायचे ते आपण बघणार आहोत. तर स्लाईड शोज हा एक महत्त्वाचा भाग आहे, अट्रॅक्टिव्ह भाग आहे, की वेबसाईटमध्ये जर स्लाईड शो असेल, फार नाही, एखादा दुसरा स्लाईड शो असेल तर अट्रॅक्टिव्ह असं वाटतं आणि चांगली दिसते वेबसाईट ती. आणि सर्वात शेवटी मराठी टायपिंगबद्दल थोडंसं सांगणार आहे, की मराठीमध्ये तुम्ही वेबसाईट चांगल्यापैकी बनवू शकाल, मराठीमध्ये मजकूर लिहू शकाल. या गोष्टी सगळ्या आपण या दुसऱ्या सत्रात बघणार आहोत. आणि तिसरं सत्र मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष वेबसाईट क्रिएट करायला आपण 12 स्टेप्समध्ये सुरुवात करणार आहोत. तर आत्ता हे सत्र दुसरं आहे आणि या सत्रात हे टॉपिक्स आत्तापर्यंत आपण डिस्कस केलेले आहेत. आता W3.CSS असं सारखं मी म्हणतोय,
तर काय प्रकार आहे हा, तर w3.css ही एक प्रकारची टेक्स्ट फाईल आहे आणि त्याच्यामध्ये सुमारे 235 लाईन्स आहेत. w3 म्हणजे त्या फाईलचं नाव आहे. .css हे त्याचं एक्सटेन्शन आहे. प्रत्येक फाईलला एक्सटेन्शन दिलेलं असतं, त्यावरनं ती फाईल कशाची ओळखलं जातं. .css म्हणजे ती फाईल CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट टाईप आहे फाईल, असं लक्षात येतं. आणि ही फाईल बनवली आहे ते w3.css. हे बघूयात आपण. फाईल क्लिक करतो. ही पाही अशा प्रकारची फाईल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर बघितलं तर हे सगळे प्रोग्रॅम्स आहेत बरं का, CSSचे सगळे प्रोग्रॅम्स आहेत. आणि इथं जर बघितलं तर डॉट दिलेले प्रत्येक ठिकाणी, .w3 इमेज, .w3 टेबल वगैरे वगैरे. तर डॉट ह्याचा अर्थ तुमच्या मागच्या वेळेलापासून लक्षात आला असेल की क्लास, हे w3 डॉट बटन टेबल हे सगळे क्लासेस आहेत. तर हे क्लासेस तयार केले आहेत, रेडीमेड क्लासेस आहेत. या रेडीमेड क्लासेसचा आपण फक्त उपयोग करायचा आहे की w3 डॅश बटन एवढंच आपण म्हटलं की डिसेबल्ड, हुवर वगैरे वगैरे सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या त्या ठिकाणी आपोआप येतात. त्यामुळे हे काम w3.css मुळे अतिशय सोपं झालेलं आहे. हे आपण क्लोज करू. तर ही फाईल तुम्ही जरूर डाउनलोड करून घ्या. कशी करायची ते मी सांगतोय. w3 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब, www जे आपण लिहितो https://www वगैरे, तर ते वर्ल्ड वाईड वेब आहे. तर त्याच्यामध्ये या एक संस्था आहे हे सगळं बघणारी, तर ते आहे w3 म्हणजे www. आणि .css म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. तर त्याच्यामध्ये हे प्रोग्रॅम लिहिले, एकच फाईल आहे ही, पण त्याच्यामध्ये हे सगळे प्रोग्रॅम्स क्लासेस त्यामध्ये आहेत. आता CSS म्हणजे काय, मागच्या वेळेला आपण थोडंसं बघितलं आहे. तर CSS मध्ये आपण जे HTML लिहितो तर ते कशा प्रकारे स्क्रीनवर दिसलं पाहिजे किंवा त्याचं प्रिंटआउट काढल्यावर कशा प्रकारे येणार, तर हे सगळं आपण डिसाईड करू शकतो. CSS मुळे पुष्कळ आपलं काम सोपं होतं आणि वेबसाईट ती अट्रॅक्टिव्ह दिसते. एक्सटर्नल स्टाईल शीट्स आर स्टोअर्ड .css फाईल. आता ही w3.css म्हणजे एक्सटर्नल फाईल आहे यात, हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्या फाईलचा रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे HTML तयार करताना. एक इमेज दिलेली आहे इथे. HTML नुसतं वापरलं तर जसं बुफे पद्धत असते ना, सगळ्या वस्तू ठेवल्या असतात, आपण जाऊन पाहिजे तसं घ्यायचं. पण HTML प्लस CSS म्हणजे जेवढी आपली रिक्वायरमेंट आहे तेवढंच त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते योग्य प्रकारे मांडलेलं आहे इथं या ठिकाणी. त्यामुळे हे जास्त अट्रॅक्टिव्ह, जास्त सोपं जातं. म्हणजे वेबसाईटच्या दृष्टीने म्हणतोय, एक थोडीशी तुलना म्हणून मी हे दाखवलं आहे. नुसत्या HTML पेक्षा HTML प्लस CSS हे जास्त उपयुक्त आहे वेबसाईटच्या दृष्टीने. आता निरनिराळ्या प्रकारचे स्टाईल शीट कसे असतात, साधारण 4 प्रकार त्याचे केले. आता अनेक असू शकतात, अनंत प्रकार असू शकतात, पण मुख्य असे 4 प्रकार आहेत. जर आपण CSS वापरलंच नाही स्टाईल शीट तर काय होईल, ओन्ली HTML वापरलं फक्त, तर कशी वेबसाईट दिसेल. तीच वेबसाईट एक पहिल्या स्टाईलमध्ये, दुसऱ्या स्टाईलमध्ये, तिसऱ्या स्टाईलमध्ये, चौथ्या स्टाईलमध्ये, या निन्या स्टाईलमध्ये कशी दिसेल हे आपण बघणार आहोत. प्रथम बघूयात आपण की त्या ठिकाणी स्टाईल शीट वापरलेलं नाही, नुसतंच HTML आहे, तर ते कसं दिसेल. अशा प्रकारे ती वेबसाईट दिसेल. जसं तुम्हाला बुफे पद्धत म्हटलं ना, काय पाहिजे असेल तर अगदी डोळे करून आपल्याला बघावं लागेल काय. हे बहुतेक या ठिकाणी लिंक्स असाव्यात. इथं काय हे हेडिंग आहे, इथं पण लिंक्स आहेत, इथं लिंक्स आहेत निळ्या, म्हणजे इथं लिंक्स आहेत निश्चित. असं बारकाईने बघावं लागतं. साईड बार आहे, असं सगळं आहे. म्हणजे इतकं अट्रॅक्टिव्ह नाही आणि युजरला पण थोडा त्रास होतो हे बघण्यासाठी. आता हीच वेबसाईट, हेच सगळं, हे संपूर्ण टेक्स्ट कसं ॲडजस्ट केलेलं आहे बघा. तर स्टाईल नंबर 1 हे बघा, स्टाईल शीट 3 कॉलम्समध्ये ते या ठिकाणी तयार केलेले आहे बघा. स्टाईल शीट्स इथं बाजूला केलेले आहे, तिथं लिंक्स. नंतर मधला जो आहे तो त्याची कॉलमची विड्थ, रुंदी जास्त आहे आणि साईड बार या ठिकाणी आहे आणि
या ठिकाणी बॉटमला त्या ठिकाणी काही मजकूर लिहिलेला आहे, म्हणजे मगापेक्षाही अट्रॅक्टिव्ह. पहिलं हेडिंग व्यवस्थित दिलेलं आहे. तर हा एक असा प्रकार आहे आणि हे लोकप्रिय आहे अतिशय. 3 कॉलम्स हे अतिशय लोकप्रिय आहे. तर एक अशा प्रकारची स्टाईल ही असू शकते. आता दुसरी स्टाईल अशा प्रकारची आहे, ती अशा प्रकारची आहे. तर 2 कॉलम म्हणायला हरकत नाही. हा एक कॉलम आणि हा एक कॉलम, तर 2 कॉलम्स आहे. नंतर तिसरी स्टाईल आहे, त्याच्यामध्ये कॉलम्स नाही आहेत. ते पहिलं जे नो CSS दाखवलं तसंच आहे, पण जास्त चांगल्या तऱ्हेने हे आपल्याला दिसतं इथं. पण इथं कॉलम्स वापरले नाहीत. संपूर्ण मजकूर जो लिहिला आहे तो एकाच रोमध्ये असा लिहिलेला आहे, कॉलम्स वापरलेले नाही आहेत. आणि ह्या चौथा स्टाईल शीट काही काही जण ब्लॅक बॅकग्राऊंड वापरतात बघा. ही बॅकग्राऊंड जी ब्लॅक आहे आणि त्याच्यामध्ये कॉलम्स आहेत. 3 कॉलम्स आहेत खरं, मधला कॉलम रिकामा आहे. आणि अशा तऱ्हेने तोच मजकूर हा असा लिहिलेला आहे. म्हणजे कुणाला जर ब्लॅक बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर अशा प्रकारे ती तयार करता येते. तर अशा तऱ्हेने साधारणतः 4 प्रकार आहेत. आणि असेच पाहिजेत, करायला पाहिजेत असं नाही. एक ठोकताळा सांगितलं आहे तुम्हाला. तुम्ही स्वतःचा निराळा प्रकार करू शकता. अट्रॅक्टिव्ह असेल तर ज्याला आर्टिस्टिक सेन्स आहे तो आणखी चांगल्या प्रकारे करू शकेल. याचं निराळं कॉम्बिनेशन करू शकेल आणि चांगली वेबसाईट तयार करू शकेल. आता W3.CSS फ्रेमवर्कबद्दल थोडी आणखी माहिती पाहूयात. ही अगदी अलीकडचं फ्रेमवर्क आहे, की फ्रेमवर्क म्हणजे ज्याच्या सहाय्याने आपण वेबसाईट तयार करतो. अशा तऱ्हेचं हे फ्रेमवर्क आहे. आणि मुख्यतः ह्याच्यामध्ये मोबाईल फ्रेंडली अशा तऱ्हेचं हे फ्रेमवर्क आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये साईट तयार केली ती मोबाईलला चांगली दिसणारच. आणि मग ती डेस्कटॉपला कशी दिसेल वगैरे वगैरे तुम्ही बघा, पण मोबाईलला ती उत्तम दिसेल याची काळजी घेतलेली आहे. आणि इट इज रिस्पॉन्सिव्ह असं म्हटलेलं आहे त्याला. मोबाईलला चांगली दिसेल ती बाय डिफॉल्ट, म्हणजे मोबाईलला ती चांगली. आता मोबाईल फ्रेंडली आणि नॉट मोबाईल फ्रेंडली म्हणजे काय थोडक्यात सांगतो. आता मोबाईल फ्रेंडली म्हणजे आधी काय ते सांगतो. आता ही वेबसाईट जर आपण एक बघितली, मोबाईल फ्रेंडली आहे वेबसाईट. तर कार आहे, कारच्या बाजूला फुटर आहे, हे हेडर आहे आणि तर त्याची माहिती आहे थोडीशी. आता मी हे जरा मिनिमाइज करतो किंवा रिड्यूस करतो जरा. बघा मजकूर आहे तसाच आहे, काही बदल त्यात झालेला नाही, फक्त ते ॲडजस्ट केलेलं आहे. आणखी जर कमी केलं तुम्ही अशा प्रकारे तर तुमच्या लक्षात येईल की त्यात बदल होत नाही. मोबाईल फ्रेंडली आहे, ह्याला मोबाईल फ्रेंडली असं म्हणतात. ओके. तर दिस इज मोबाईल फ्रेंडली, म्हणजे आहे तो मजकूर व्यवस्थित युजरकडे पाठवला जातो. आता जर आपण नॉट मोबाईल फ्रेंडली वेबसाईट जर असेल, आता हल्ली अशा कोणी बनवत नाहीत, पण काही जुन्या वेबसाईट अशा आहेत नॉट मोबाईल फ्रेंडली. तर त्या कशा दिसतात बघा. ही वेबसाईट जर बघितली मी तर या ठिकाणी नॉट मोबाईल फ्रेंडली इथं आपण बघूयात. नॉट मोबाईल फ्रेंडली. तर हे असं दिसणार नाही मोबाईल फ्रेंडली. आणि याच्यामध्ये बघा फुटर आणि हे जे आहे त्याच्यामध्ये पण बदल दिसतोय तुम्हाला. तर हे अशा प्रकारे तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही. ओके. तर मोबाईल फ्रेंडली मोबाईलमध्ये चांगलं दिसलं पाहिजे, व्यवस्थित दिसलं पाहिजे, यासाठी हे फ्रेमवर्क आहे. आणि हे जे फ्रेमवर्क आहे ते प्रोग्राम जे CSS केलेले आहेत या ह्याच्यामध्ये फाईलमध्ये त्याचा आपण वापर करतो. त्यामुळे फास्ट आहे, स्पीडअप आहे आणि अतिशय सोपं आहे, शिकायला पण सोपं आहे अतिशय. आता आपण बघणार होतो, उदाहरणार्थ आपल्याला काही मजकूर सेंटरला आणायचा असेल तर W3-सेंटर एवढंच म्हणायचं बस, बाकी काही नाही, की लगेच तो मजकूर सेंटरला येईल. पुढे मी दाखवतो तुम्हाला डिटेल त्याचे. आणि मुख्य म्हणजे सर्वात हे W3.CSS फ्री टू यूज आहे.
ह्याच्यासाठी लायसन्स वगैरे काही लागत नाही, कुणीही ते डाउनलोड करून आपल्या वेबसाईटमध्ये वापरू शकता किंवा त्या वेबसाईटचा रेफरन्स पण तुम्ही देऊ शकता. आता CSS फ्रेमवर्क्स अनेक आहेत, तेवढं एकच नाही आहे. तर या CSS फ्रेमवर्कमध्ये HTML, CSS, जावा स्क्रिप्ट डॉक्युमेंट्स वगैरे वापरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बूटस्ट्रॅप म्हणून एक आहे, हे प्रसिद्ध होतं. बूटस्ट्रॅप हे W3.CSS येण्याआधी बूटस्ट्रॅप हे प्रसिद्ध आहे आणि बऱ्याच वेबसाईट बूटस्ट्रॅपमध्ये बसवते. कदाचित नाव पण तुम्ही ऐकलं असेल. स्केलेटन म्हणून आहे, 960 ग्रिड आहे, YAML आहे. हे सिक्युअर्ड नाही, कनेक्शन आहे, वापरू नका. आणि क्वालिटी अल्टरनेटिव्ह टू बूटस्ट्रॅप, म्हणजे बूटस्ट्रॅपच्या ऐवजी आता W3.CSS हे वापरतात. आणखी बरेच आहेत, पण आपण आता W3.CSS ह्याच्यावरच लक्ष केंद्रित करणार आहोत. ओके. W3.CSS. तर CSS बद्दल माहिती मी, ती एक प्रकारची लँग्वेज आहे. आता लँग्वेज म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक साधा सेमिकोलन जरी चुकला त्यात द्यायचा राहिला तरी त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट येऊ शकत नाही. जशाच्या तशी त्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट्स लिहावी लागतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लँग्वेज आहे, लक्षात घ्या. CSS ही लँग्वेज आहे. आणि CSS डिस्क्राइब्स हाऊ HTML एलिमेंट शुड बी डिस्प्लेड, हे बघितलंच आहे आपण. आता CSSचं एक एक्झाम्पल बघूयात. आपण मागच्या वेळी बघितलं आहे, पण पुन्हा एकदा रिपीट करतो. हे बघा, इथं CSS आहे, स्टाईलमध्ये लिहितो आपण, कारण CSS कॅस्केडेड स्टाईल शीट आहे. हे प्रोग्रॅमिंग आहे. बॉडी, आता कर्ली ब्रॅकेटमध्ये बॉडी कसं पाहिजे, बॉडीमध्ये बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन ब्लू सेमिकोलन, हे एक स्टेटमेंट आहे प्रोग्रामचं. तर असं लिहिल्यावर अशी ब्ल्यू कलरची बॅकग्राऊंड तुम्हाला मिळेल. नंतर H1 हेडिंग कसं पाहिजे, व्हाईट कलर पाहिजे, टेक्स्ट आला सेंटरला पाहिजे आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, ब्रॅकेट स्टार्ट ब्रॅकेट एंड. तसं पॅरेग्राफ कसा पाहिजे, फॉन्ट फॅमिली वर्धाना, हे पॉप्युलर फॉन्ट फॅमिली चांगली आहे. साईज हिचे अक्षराचे आणि फॉन्ट साईज जी आहे ती 20 पिक्सेल एवढी साईज आहे, चांगली आहे. वर्धाना हीच आपण वापरणं किंवा डिफॉल्ट आहे. तर W3.CSSचा हा डिफॉल्ट आहे. आता हे हेडमध्ये हे लिहिलेलं आहे, ठीक आहे, स्टाईल. आणि बॉडीमध्ये आपण H1 लिहायचं. आता H1 म्हटल्यावर हा रेफरन्स जातो, कलर व्हाईट म्हणजे व्हाईट आला, टेक्स्ट सेंटरला आला. ओके. आता हा वर्धाना फॉन्ट नाही, हा ऑर्डिनरी तुमचा टाइम्स रोमन फॉन्ट आहे हा. आणि हा जो आहे फॉन्ट फॅमिली वर्धाना, हा पॅरेग्राफची आहे. दिस इज पॅरेग्राफ. हा सॅन्स सेरिफ असाही म्हणतात त्याला. इथं खाली असे बारीक बारीक डॅश आले आहेत ना, तसंच नाही आहे ह्याच्यात, सॅन्स सेरिफ असं म्हणतात त्याला. वर्धाना तो तसाच आहे, सेम आहे. तर हा CSSचा प्रकार. तर असं प्रत्येकाचं आपल्याला प्रोग्रॅमिंग करावं लागेल CSS नुसतं वापरायचं असेल तर. पण हाच प्रकार अतिशय सोपा केलेला आहे, ते आता पुढे आपण बघू. W3.CSS जर तुम्ही वापरला, आता हे प्रोग्रॅमिंग बघा, बॉडी क्लास, फक्त क्लासचा उल्लेख करायचा, इक्वल टू, आता हे डबल कोटमध्ये लिहिले W3-ब्ल्यू, म्हणजे ब्ल्यू त्या ठिकाणी कलर पाहिजे बॉडीचा, एवढंच. बाकी कर्ली ब्रॅकेट नाही, सेमिकोलन नाही, कोलन नाही, काही प्रकार नाही. अतिशय सोपं आहे. तसंच डिव्हिजन हा कंटेनर वापरला आहे. कंटेनरमध्ये W3 सेंटर, हे सेंटरला घेतलेलं आहे आपण. आणि ते व्हाईट आपोआप येते, व्हाईट लिहायला नको आहे तिथं व्हाईट मग अशी लिहिलं होतं ना, हे आपोआप येतं. हे कलर कॉम्बिनेशन आपोआप येतं या ठिकाणी. आणि पॅरेग्राफ जो दिस इज पॅरेग्राफ, तो W3 लार्ज असं म्हटलेलं आहे. आणि दिस इज पॅरेग्राफ, हा पॅरेग्राफ या ठिकाणी आला आहे, लार्ज फॉन्ट त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर बघा, पुन्हा एकदा दाखवतो. ह्याच्यामध्ये प्रिव्हियस ह्याच्यामध्ये एवढं प्रोग्रॅमिंग लिहावं लागेल आणि हा इफेक्ट येईल. पण हाच इफेक्ट अतिशय सोप्या ह्याच्यामध्ये W3 क्लासेस हे वापरून. ओके. आणि हे सगळे क्लासेस W3.CSS मगाशी जी 235 लाईनची
फाईल तुम्हाला दाखवली, त्यामध्ये हे सगळे रेडीमेड प्रोग्राम्स आहेत. फक्त क्लासचा आपण उल्लेख करून त्या प्रोग्रामचं नाव डबल कोटमध्ये लिहायचं, एवढंच आपलं काम आहे. अतिशय सोपं काम आहे आणि सोपं होतं आणि आपल्या चांगले या ठिकाणी वेबसाईट आपल्याला तयार करता येते सोप्या पद्धतीने. आता w3.css बद्दल थोडी जास्त माहिती सांगितली आहे. हे सगळ्या ब्राउझरला चालतं आहे, क्रोम असो, फायरफॉक्स, एज, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी, ऑपेरा, हे सगळ्यामध्ये चालतं. आणि डेस्कटॉप किंवा लॅपटॉप किंवा टॅबलेट किंवा मोबाईल सगळ्यामध्ये याचा इफेक्ट सेम दिसतो तुम्हाला, इक्वालिटी. स्टँडर्ड CSS त्याच्यामध्ये जे क्वेरी किंवा जावास्क्रिप्ट वापरलेले नाही, स्टँडर्ड CSS प्रोग्राम केलेले आहेत, ते त्याच्यामध्ये आत तयार केलेले आहेत प्रोग्राम. आपण फक्त त्या क्लासचा उल्लेख करायचा. आता हे वापरायचं कसं? रिलेशन ॲट्रिब्यूट वापरून रिलेशनशिप त्याची द्यायची. ही फाईल मगाशी सांगितलं तुम्हाला, ती फाईल डाउनलोड करून त्याचा REL ॲट्रिब्यूट वापरायचं. कसं ते बघा. To use w3.css in your website, just add link to w3.css from your web page. इथे लिंक लिहायचं, रिलेशन, स्टाईल शीट, आणि त्या स्टाईल शीट पुढे कंटिन्यू आहे. त्याचा रेफरन्स दिला आहे, हायपर रेफरन्स https://www.w3schools.com w3css4 चौथं वर्जन आहे w3.css. ही वेबसाईट क्लिक केल्यावर ही वेबसाईटचा रेफरन्स दिल्यावर हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत ते आपल्याला अवेलेबल होतात आणि ते प्रोग्राम्स कुठलाही त्यातला आपण वापरू शकतो. तर हे असणं आवश्यक आहे, अत्यंत आवश्यक आहे. हेडमध्ये ही लिंक लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, जर हे लिहिलं नाही तुम्ही तर त्याचा इफेक्ट तुम्हाला येणार नाही. एवढंच नव्हे तर ही लिंक हायपर रेफरन्स असल्यामुळे HTTPS त्या वेबसाईटला आपण जातो, म्हणून या ठिकाणी इंटरनेट पण तुमचं चालू पाहिजे. आणि वायफाय किंवा इंटरनेट चालू नसेल तर हे इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही. पण याच्यावरही मी युक्ती सांगतो, कारण घरी आपण प्रॅक्टिस करताना इंटरनेट एखाद्या वेळेस नसलं तरी आपण प्रॅक्टिस करू शकतो. ते कसं करायचं मी सांगतो. तर त्या ठिकाणी तुम्ही फाईल ही डाउनलोड करून घ्या ना, ही फाईलच डाउनलोड करून घ्या आणि लिंक ही अशी लिंक द्याच, पण ॲडिशनल ही लिंक द्या. लिंक रिलेशन स्टाईल शीट href.w3.css ह्या फाईलचा रेफरन्स द्या, कारण याच्यामध्ये हे सगळे प्रोग्राम लिहिलेलेच आहेत. आणि जरी इंटरनेट नसलं, वायफाय नसलं तरी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस करता येईल, हे वापरता येईल. हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे असं काही अडून राहायचं कारण नाही, अरेच्या इंटरनेट बंद पडलं आहे, आता मी कसे या ठिकाणी प्रॅक्टिस करू किंवा कसे वेबसाईट तयार करू. तर ही लिंक ॲड कराच, पण ॲडिशनल ही दुसरी पण लिंक ॲड करा आणि त्याच्यामध्ये w3.css ही फाईल जी आहे ती फाईल त्या ठिकाणी त्याचा रेफरन्स करा. डाउनलोड करून घ्या फाईल. आणि आता डाउनलोड कशी करायची पुन्हा एकदा सांगतो. हीच लिंक आहे, क्लिक करा. ही फाईल आहे. तर ह्याच्यामध्ये Ctrl+A करा. ओके, Ctrl+A केल्यानंतर कॉपी करा, Ctrl+C, बंद करा ही लिंक. आणि त्या ठिकाणी तुम्ही नोटबुक, साधारणतः न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट नोटबुक जरी उघडली तरी चालेल. कॉपी केलेली फाईल सेव्ह ॲज. डेस्कटॉपलाच करतो आता, म्हणजे इथल्या इथं आपल्याला मिळेल. w3.css ऑल फाईल्स म्हणतो, ऑल फाईल्स सेव्ह. हे फारसं अवघड नाही, डिरेक्टरी दुसरीकडे गेली म्हणून असं झालं ते, बाकी काय. हे पाहिजे w3, हे इथं आलं ना, कॅस्केडिंग स्टाईल शीट डॉक्युमेंट. आता इथं क्लिक केल्यावर तुमच्या लक्षात येईल. हे बघा तीच फाईल आहे. आता ही फाईल मी कॉपी करतो, कॉपी.
आणि हीच फाईल आता आपल्याला जे आपली वेबसाईट जे त्या फोल्डरमध्ये इथं पेस्ट करतो. पेस्ट केली आधी आहेच ती खरं ते रिप्लेस तर सापडली नाही आपल्याला कुठे मगाशी, पण आहेच ती फाईल आहे W3 फाईल तिथं आहे, आधी केलेली होती. ठीक आहे, पण तुम्हाला दाखवली पद्धत कशी आहे संपूर्ण ती. त्यामुळे ही फाईल जर डाउनलोड करून सेव्ह करून घेतली तुम्ही तर इंटरनेट नसलं तर प्रॅक्टिस करता येईल, पण ज्यावेळी तुम्हाला अपलोड करायचं असेल त्यावेळेला हे पाहिजेच. म्हणून दोन्ही लिहा, ही पण लिंक लिहा आणि ही पण लिंक, दोन्ही लिंक लिहा. ओके. पुढे आता HTML5 हे थोडक्यात आपण बघूयात. HTML5 लेटेस्ट मोस्ट एनहान्स्ड वर्जन ऑफ HTML4, व्हेरी एक्सलंट डिस्कवरी ऑफ दिस. ओके. HTML5 इझी टू लर्न वगैरे वगैरे हे सगळं माहिती पाहिजे. आणि इथं तुम्हाला मी दाखवलंच आहे की HTML5 माझ्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तिथं तुम्हाला सगळे लेक्चर्स आधीची 7 लेक्चर्स व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळतील. जर तुम्ही बघितले असते तर बघा आणि HTML5 तुम्ही संपूर्ण शिकून घ्या. त्यात पुन्हा HTML/HTML वर डॉक टाईप HTML लिहिलं एक्सक्लेमेशन मार्क. हे कशासाठी तर HTML5 हे दाखवण्यासाठी. आणि मुख्य HTML/HTML याच्यामध्ये संपूर्ण आपण वेबसाईटचे स्टेटमेंट्स लिहिणार आहोत. हेड/हेडमध्ये टायटल येतं, बॉडीमध्ये हेडिंग वगैरे वगैरे काय असेल ते येतं. आणि हेड/हेडमध्ये त्या ठिकाणी निरनिराळे रेफरन्सेस आत्ता सांगितलं w3.css वगैरे वगैरे सगळं तिथे येईल. ओके. हे पहा, दिस इज हेडिंग, दिस इज पॅराग्राफ. हे विदाऊट HTML लिहिलं आहे. HTMLचा वापर केला तर दिस इज हेडिंग H1 म्हणलं आहे त्यामुळे असं झालं आहे. आणि दिस इज पॅराग्राफ P म्हटल्यामुळे पॅराग्राफ पुढे आला तो. जर हे वापरलं नाही H1P वगैरे तर अशा प्रकारे दिसेल तुम्हाला विदाऊट आणि विथ. आता ते रिव्हिजन आहे. या लिंक्स आहेत, ओपनिंग क्लोजिंग. या लिंक्स अशा प्रकारे लिहितो आपण. एनी सुरुवात होती, ती लिंक क्लोज करतो इथं. आणि त्याच्यामध्ये जे काही लिहितो या 2 ए आणि याच्यामध्ये तर ते नाव आपल्याला दिसतं तिथं. ओके. युजरला त्या ठिकाणी दिसतं. इमेजेस कशा द्यायच्या ते आहे. इमेज SRC सोर्स आपण देतो. इमेज त्याची विड्थ आणि हाईट आपण देऊ शकतो. अल्ट देणं हे अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी, कारण जर एखाद्या सापडली नाही इमेज ती तर त्या ठिकाणी अल्ट म्हणजे ते पॅरट त्या ठिकाणी येईल आणि तुमच्या लक्षात येईल काहीतरी रेफरन्स द्यायला चुकलेलं आहे. आणि विड्थ आणि हाईट दोन्ही देऊ नका, मागेही मी सांगितलेलं आहे. पिक्सेलमध्ये पण शक्यतो देऊ नका, पर्सेंटेजमध्ये द्या. आणि नुसती विड्थ दिलं तरी सफिशियंट आहे, किंवा विड्थ नुसती द्या म्हणजे ॲस्पेक्ट रेशो त्याचा कायम राहतो. आता इथं टूल टिप हा एक प्रकार आहे बघा. आता टूल टिप हा जो प्रकार आहे H2 टायटल, आता टायटल वापरतो आपण टूल टिपसाठी. या ठिकाणी आय एम हेडर आणि टायटल ॲट्रिब्यूट. इथं आय एम हेडर, इथं आपण कर्सर नेला की आय एम हेडर दिसेल. आणि इथं दिस इज सेकंडला इथं कर्सर दिला की आय एम पॅराग्राफ. हे बघा इथं टूल टिप, इथं कर्सर नेला की तुम्हाला आय एम हेडर ओके इथं खाली दिसतंय. आणि इथं कर्सर लिहिला तर आय एम पॅराग्राफ दिसेल. हे असं द्यायचं आपल्याला असेल. एका शब्दाची विशिष्ट माहिती जर जादा द्यायची असेल तर आपण टूल टिप वापरू शकतो. हे फार चांगली योजना आहे ही टूल टिपची. एखाद्या शब्दाबद्दल जास्त माहिती द्यायची असेल तर आपण टूल टिप वापरू शकतो. नंतर आणखी समरी ही थोडक्यात दिलेली आहे HTML5. याच्यात मी जास्त वेळ घालवत नाही. आता आपण इथं थांबूयात. आणि HTML डाईव्ह टॅग, डिव्हिजन किंवा सेक्शन हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या डाईव्हमध्ये निरनिराळे कंटेनर पॅनल कसे तयार करायचे हे आपण पुढच्या वेळेला बघूयात. आत्ता आपण थांबूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या वेळेला. व्हिडिओ लेक्चर WDC 09 9वा लेक्चर. ओके, ठीक आहे.